रोहित पवार पुण्यामधील आदिवासी आंदोलकांच्या भेटीला गेले आहेत। पुण्यामधील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। अशा वेळेला रोहित पवार आता या आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेत आहेत। पुण्यामध्ये रोहित पवार आदिवासी आंदोलकांच्या भेटीला आले। मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। तर रोहित पवार पुण्यामधल्या आदिवासी आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मांजरीमध्ये 13 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी प्रकृती देखील बिघडली होती। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळेंनी देखील त्यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर आता रोहित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सरकारनं विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात तर लॉंग टर्म अशा मागण्या 13 दिवसापासून तुम्ही सर्वांनी मिळून जे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उभं केलं व त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये तुमच्यातलेच भाऊ आणि बहिणी जे गेले 14 दिवस उपोषण करत आहेत, या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला असं म्हणावं लागेल की राज्यातलं सरकार हे कुठे ना कुठेतरी आता झुकायला लागलेलं आहे। पूर्णपणे यश आजपर्यंत ज्या गोष्टी झाल्या ते यश तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी जातं। तुम्ही आंदोलन इथं करत आहात। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तुमचे भाऊ आणि बहीण तिथं आंदोलन करत आहेत। काल मी नागपूरला गेलो होतो। तिथे असणाऱ्या आपल्यातल्या काही बंधू आणि भगिनींना मी भेटलो। फोनवर अमरावतीमधल्या लोकांशी बोललो। पालघरमध्ये आंदोलन चालू आहे, वर्ध्यात चालू आहे, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे। जेव्हा पहिला जी.आर. आणला गेला सरकारकडनं, त्या जी.आर.चा तुम्ही सर्वांनी विरोध केला। त्याच्यामध्ये 70% हॉस्टेलचं आरक्षण हे लोकल आदिवासी समाजाच्या मुला मुलींना दिलं होतं। पण तुमचा युक्तिवाद जो होता, जो योग्य होता, की आम्ही ग्रामीण भागामध्ये राहणारे सर्व आहोत, त्यामुळे मेजॉरिटी जे मुलं आणि मुली जेव्हा शिकायला पुण्यात नाही तर प्रमुख शहरामध्ये येतात, ते तसं लोकल नसून ते मेजॉरिटी बाहेरचे असतात। त्यामुळे हे 70% लोकेशन बेस आरक्षण जे केले ते आम्हाला मान्य नाही। 20-26 जी वयाची अट टाकली होती ती तुम्हाला मान्य नव्हती आणि मग तुम्ही आंदोलन सुरू केलं। सरकारला त्या आंदोलनाचा कुठेतरी धास्ती घ्यावी लागली आणि त्यांनी पहिल्यांदा जी.आर. तो बदलला, पण वय 26 वरनं 30 केलं। तुम्ही तुमचं आंदोलन तसंच पुरं चालू ठेवलं। अनेक लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, त्याच्यामध्ये आम्ही असेल, इतरही पक्षाचे सर्व नेते असतील, आणि मग कुठं ना कुठेतरी हे आंदोलन पुढे घेऊन जाणं हे तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं होतं। काल तुमचं आंदोलन बघून आणि महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात युवांची संख्या जी एकत्रित येत आहे, त्या सगळ्या गोष्टी बघून सरकारला पहिल्यांदा मोठी बैठक ही घ्यावी लागली। 5 तास बैठक काल चालू झाली। त्याच्यामध्ये
आपल्यातले काही विद्यार्थी गेले होते, मंत्री महोदय होते आणि अधिकारी होते. बाहेरून बघत असताना आम्हाला असं वाटलं की 5 तास बैठक